मंडळी, अजितदादा पवार यांचं दुर्दैवी निधन झालं विमान अपघातामध्ये. हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. मात्र त्यानंतर बारामतीची पोटनिवडणूक लागेल हा विचारही कोणी केला नव्हता. कारण असं समजलं जात होतं जसं की आर.आर. आबांच्या जाण्यानंतर सुमनताईंना बिनविरोध तिथं निवडून देण्यात आलं, कोणत्याही पक्षानं उमेदवारी दिली नाही. अगदी तसंच इथं सुद्धा अजितदादांच्या जाण्यानंतर सुनेत्रा वहिनींना पुन्हा एकदा संधी दिली जाईल आणि त्यांना बिनविरोध निवडणूक केली जाईल असं अनेकांकडून म्हटलं जात होतं. तशी पावलं सुद्धा टाकली गेली. म्हणजे आपण सगळ्यांनी जर पाहिलं असेल तर स्वतः उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं त्यांना पाठिंबा दिला. इतकंच काय तर शरद पवार गटाने सुद्धा अजितदादा पवार गटाला पाठिंबा देत त्यांनी उमेदवार दिलेला नाही. मात्र तरी सुद्धा काँग्रेसने एक वेगळी भूमिका घेतली. काँग्रेस म्हणते काही झालं तरी आम्ही आमचा उमेदवार तिथं देणारच आहे. मग त्यासाठी काँग्रेसच्या मागण्या काय आहेत, काँग्रेस का हट्ट धरून बसले, हा प्रश्न तुम्हालाही पडला असेलच. मग त्याचीच उत्तरं जाणून घेणारा आजचा व्हिडिओ आहे. नेमकं काय चालू आहे, 15 उमेदवार रिंगणात आहेत, ते कोणते आहेत, काय आहेत हे समजून घेणारा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी अक्षय आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतोय आपल्या शब्दवेडे चॅनलवरती. म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अजितदादांच्या जाण्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रावरती, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती एक दुःखद प्रसंग ओढवून आला आणि त्यानंतर पक्ष पोरखा झाला असं सुद्धा म्हटलं गेलं. मात्र ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये निवडणूक लगेच लागेल असं वाटलं नव्हतं. परंतु जर आपण पाहिलं तर भारतीय लोकशाहीनुसार, संविधानानुसार कोणताही एखादा तिथला लोकप्रतिनिधी मृत्युमुखी पडल्यानंतर पुढच्या 6 महिन्यामध्ये तिथं निवडणूक होणं हे बंधनकारक असतं आणि त्याच पद्धतीनं ही निवडणूक लागलेली आहे. परंतु समजा एकही विरोधामध्ये कोणी फॉर्म भरला नसता तर मात्र ती निवडणूक बिनविरोध होऊ शकली असती आणि सुनेत्रा पवार या अजितदादांच्या जागेवरून थेट विधानसभेवरती जाऊ शकल्या असत्या. तसं तर अजितदादांच्या जाण्यानंतर अगदी दुसऱ्या तिसऱ्या दिवशी सुनेत्रा वहिनींनी शपथ घेतली ती महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची आणि त्या उपमुख्यमंत्री झाल्या. परंतु त्यांना त्या पदावरती जर राहायचं असेल तर काय करावं लागेल, तर त्यांना त्या पदावरती राहण्यासाठी एकतर राज्यसभेवरती किंवा विधानसभेवरती पुढच्या 6 महिन्यामध्ये निवडून जाणं हे गरजेचं होतं. मात्र आता ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी अनेक पक्षांकडून प्रयत्न केले गेले. स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गटाकडून सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रयत्न झाले. शरद पवार पक्ष सुद्धा यासाठी आग्रही होता की अजितदादा हे 1991 पासून सलग 7-8 वेळा त्या विधानसभा मतदारसंघातून निवडून येत आहेत आणि त्यांच्या जाण्यानंतर महाराष्ट्रावरतीची अगदी दुःखद घटना प्रसंग ओढवलेला आहे. त्यातून अजितदादांना श्रद्धांजली म्हणून ती निवडणूक बिनविरोध व्हावी अशी अपेक्षा सुद्धा अनेकांकडून व्यक्त केली गेली. मात्र पवार कुटुंबियांच्या या म्हणण्यावरती काँग्रेस पक्ष मात्र कुठं समाधानी होताना दिसत नव्हता. काँग्रेस पक्षाच्या नाराजीची मुख्य 3 कारणं होती. पहिलं कारण होतं ते म्हणजे परंपरेनुसार जर बघितलं तर सातत्यानं भाजपनं अनेक वेळेला हा पायंडा मोडीत काढला. म्हणजे जसं बघितलं तर आपण भालकेंच्या विरोधात सुद्धा पंढरपूरमध्ये उमेदवार देण्यात आला होता भाजपकडून. त्यानंतर इकडं कोल्हापूरमध्ये सुद्धा ज्या वेळेला जाधवांचं निधन झालं त्यानंतर तिथं सुद्धा भाजपने समोर उमेदवार दिलेला होता. महाडिकांच्याच जवळचं असणारा नाना कदमांना तिथं उमेदवारी दिली गेली असेल किंवा इतर ठिकाणी सुद्धा महाराष्ट्रात अनेक ठिकाणी असं झालं की सातत्यानं उमेदवार हे भाजपकडून देण्यात आले किंवा काही पक्षांनी भाजपच्या उमेदवारांच्या विरोधात सुद्धा अनेक वेळेला उमेदवार दिले. त्यामुळं ही जी संस्कृती होती, परंपरा होती, ही कुठेतरी तिथेच खंडित झालेली होती. त्यामुळे आता सुद्धा तिथली जागा जर महाविकास आघाडी म्हणून आपण विचार करत असू तर तिथं उमेदवार देणं गरजेचं आहे असं काँग्रेसचं एक मत होतं. ते कुठेतरी काही प्रमाणात बरोबर वाटतं. दुसरा मुद्दा असा होता त्यांचा की महाविकास आघाडीतून जिथं ज्या पक्षाचा उमेदवार लढलेला आहे तिथं त्या पक्षाच्या उमेदवारानं लढणं गरजेचं आहे. म्हणजे इथं जर अजित पवारांच्या विरोधात शरद पवार गटातल्या माणसाची निवडणूक झालेली होती तर तिथं अजितदादांच्या जागी जर तिथं सुनेत्रा पवारांना जर उमेदवारी दिली जात असेल तर विरोधात शरद पवार गटाकडून जसं मागच्या वेळेला शरद पवार गटाकडून उमेदवार देण्यात आलेला होता अगदी त्या पद्धतीनं आता सुद्धा शरद पवार गटाकडून उमेदवार देण्यात यावा. मात्र तसा सुद्धा कुठला उमेदवार शरद पवार गटांना न दिल्यामुळं काँग्रेस थोडंसं नाराज दिसतंय. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काँग्रेसने जी एक वेगळ्या पद्धतीची फिरकी खेळली. त्याने असं केलं की आकाश मोरे नावाच्या एका व्यक्तीला, म्हणजे तिथं ॲडव्होकेट आकाश मोरे आहेत, त्यांना उमेदवारी दिली. त्यांचे वडील जे होते ॲडव्होकेट विजयराव मोरे यांनी ऑलरेडी शरद पवारांचा अनेक वेळेला विरोध केलेला होता आणि त्यात शरद पवारांनी त्या ॲडव्होकेट विजयराव मोरेंना राज्यसभेवरती सुद्धा घेतलेलं होतं, विधान परिषदेवरती घेतलं होतं आमदार म्हणून. त्यामुळे असा तो त्यांचा इतिहास राहिलेला आहे. म्हणजे राजकीय पार्श्वभूमी आहे का, तर निश्चितच त्या कुटुंबाला राजकीय पार्श्वभूमी आहे आकाश मोरेंच्या, म्हणून त्यांना काँग्रेसनं उमेदवारी दिली. मात्र दुसरा डाव त्यांनी असा खेळला की आता जर इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किंवा हे सध्याचं युतीचं सरकार अजितदादांच्या संदर्भात गुन्हा नोंद करून घेत असेल चौकशीच्या संदर्भात,
ते असं सांगतायत की आता काँग्रेसच्या जिथं कर्नाटकमध्ये सरकार आहे तिथं FIR दाखल होतोय, 0 FIR दाखल झाला, मात्र महाराष्ट्रात दाखल झाला नाही. अजितदादांच्या त्या अपघाताचा तो अपघात होता की खून होता हे अजूनही स्पष्ट नाही आणि त्यासाठी इथं गुन्हा नोंद व्हावा आणि जर तो गुन्हा नोंद होत असेल तर काँग्रेस पक्ष आपला उमेदवार मागे घेईल, अशा पद्धतीची भूमिका ही काँग्रेस पक्षाची तर आहे. म्हणजे एका तीरमध्ये अनेक निशाणे साधण्याचं काम इथं काँग्रेस करते. म्हणजे आम्ही माघार घेतो पण कधी तुम्ही गुन्हा नोंद करा. मग गुन्हा नोंद का करत नाही, म्हणजे काहीतरी कुठेतरी काळबेरा आहे का, असा प्रश्न काँग्रेसकडून उभा केला जातो. याच्यावरती सुद्धा काही जण समर्थनात बोलताना दिसत आहेत. मात्र सहानुभूतीच्या अँगलनं विचार केला तर बिनविरोध व्हावी अशी सर्वसामान्य लोकांची इच्छा काही प्रमाणात दिसून येते. आता जर बघितलं तर ह्या सगळ्या कॉन्ट्रोवर्सीमध्ये एक वक्तव्य सातत्यानं समोर येत होतं की पार्थ पवारांनी ज्या पद्धतीने म्हटली, भूमिका व्यक्त केली, ते म्हटले की काँग्रेसचा सध्या डाऊनफॉल सुरू झालाय त्यांच्या या भूमिकेमुळे. आणि त्याच्यावरती मग बोलताना अनेक, म्हणजे आता महाविकास आघाडीत असताना रोहित पवारांनी सुद्धा प्रतिक्रिया त्याच्यावरती व्यक्त केली की नाही बाबा, पार्थ पवारांचं चुकतंय, असं काँग्रेस पक्षाबद्दल बोलायला नाही पाहिजे होतं वगैरे वगैरे वगैरे. काँग्रेसनं जी भूमिका घेऊन कर्नाटकमध्ये तिथे FIR दाखल केला त्याचं स्वागत आहे असं त्यांनी भूमिका व्यक्त केली. तर दुसऱ्या बाजूला शरद पवार यांनी सुद्धा बोलले. शरद पवार असं म्हणाले की राजकारणात महत्त्वाचं धोरणात्मक स्टेटमेंट करण्यासाठी ज्या वेळेला भूमिका तुम्ही घेताय त्यावेळेला एक प्रकारची परिपक्वता गरजेची असते. इनडायरेक्टली त्यांनी सांगून दिलं की पार्थ पवारांकडे अजून परिपक्व राजकारणाचा अभ्यास नाही, अनुभव नाही, असं शरद पवारांच्या बोलण्यातून समोर आलेलं आहे. आणि इतर काँग्रेसच्या नेत्यांनी काँग्रेसनं जी प्रतिक्रिया त्यांच्या महाराष्ट्र काँग्रेसच्या पेजवरून दिली ती तर अत्यंत महत्त्वाची आहे आणि थेट या पवार कुटुंबाचाच विरोध करणारे आहे का काय असं म्हणायला हरकत नाही. कारण त्यात ते असं लिहित आहेत की धड भाषणही न येणाऱ्या कुटुंबियांच्या पूर्वपुण्यावरती आत्ताच खासदार झालेल्या मुलाने काँग्रेस पक्षाच्या डाऊनफॉलबद्दल बोलणं म्हणजे जरा जास्तच नाही का झालं. स्वतःच्या वडिलांच्या संशयास्पद अपघाती मृत्यूनंतर लगेचच जमीन घोटाळ्यातील चौकशीतून बचावासाठी राजकीय सोय म्हणून शांत राहणाऱ्या महाशक्तीसमोर सरेंडर झालेल्या या कृतज्ञ मुलाने काँग्रेस पक्षाबद्दल न बोललेलंच बरं राहील. या मुलाच्या वडिलांना न्याय मिळवून देण्यासाठी कर्नाटक सरकारने त्यांच्या राज्यात FIR नोंद करून घेतला. तिथं सरकार काँग्रेस पक्षाचं आहे. काँग्रेस पक्षानेच बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतील अधिकृत उमेदवार त्या संशयास्पद अपघाताचा महाराष्ट्रात गुन्हा नोंद करा, निवडणुकीतून माघार घेईल, म्हणजे आपला उमेदवार माघार घेईल असं ते सांगतायत, अशी मागणी करत आहेत. यावरही कृतज्ञ मुलगा बोलायला तयार नाही. म्हणजे काँग्रेसची टीका बोचरी आहे. कदाचित ही पार्थ पवारांना किती लागेल नाही लागेल माहीत नाही, परंतु राष्ट्रवादी पक्षालाच पूर्ण लागणारी आहे. त्यामुळं एकंदर बघता वातावरण तापलेलं आहे. आमचा अभ्यास सांगतोय की काँग्रेस काही प्रमाणात इथं स्टंटबाजी करून उमेदवार मागे घेईलही, मात्र एकूण 15 उमेदवार अपक्षांसहित तिथं उभे आहेत. किती जण माघार घेतील सांगता येत नाही. निवडणूक लागेल की पोटनिवडणूक होईल हेही स्पष्ट सांगता येत नाही. मात्र आता प्रथमदर्शनी वाटतंय की काँग्रेसनं केलेला हा स्टंट हा एक चांगल्या पद्धतीनं राजकीय आमची भूमिका अजितदादांसाठी किती सकारात्मक आहे या दृष्टिकोनातून पुढं पाऊल टाकताना दिसते. त्यांचा FIR का दाखल होत नाही, कुठंतरी काळबेर आहे का, कुणी जाणीवपूर्वक अजितदादांना संपवण्यासाठी कट रचलं होतं का, या सगळ्या संदर्भातल्या प्रश्नांना पुन्हा एकदा वाचा फोडणारं हे प्रतिक्रिया किंवा ही भूमिका काँग्रेसची दिसते. तुम्हाला काय वाटतं, काँग्रेसने घेतलेली भूमिका ही रास्त होती का? अजितदादांच्या जाण्यानंतर सुनेत्रा पवारांना तिथं बिनविरोध निवडणूक द्यायला हवी होती का? ही निवडणूक लागणं ही योग्य होतं का? तुमची मतं कमेंटमध्ये कळवायला विसरू नका आणि असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या शब्दवेडी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.